ऐका, पण तुमच्यात पण लय काय काय रगिले आता. गळ्यात जास्त दागिने असले ना तर संक्रांतीच्या दिवशी गरीबाच्या बाईला हळदी कुंकू देत नाहीत, तिच्या कपाळावर इचू दिसतो यायला. टचकंडस होतो बोटाला नाही का तुमच्या. हा, किती अहंकार आहे तुम्हाला. जिच्या गळ्यात जास्त दागिने तिला आधी हळदी कुंकू देती. लय तुझ्या मालकाला आयुष्य वाढन का तिला हळदी कुंकू दिल्यावर. हा येडपटपणा डोक्यातला काढून टाका. प्रदायिनी सौभाग्यम ललाटम प्रपटले कुमकुमाम अर्जवा स्थितो वेद प्रणित भयशास्त्रातिथी हरिद्रादि कुमकुमहा. हे काय गांजा फुक्यान दिलेले शब्द आहेत का. भारतीय संस्कृतीमध्ये जिवंत स्त्री किती गरीबाची आहे महाराज सोडून द्या, पण भारतीय संस्कृतीमध्ये नवऱ्याच्या अगोदर मेलेली स्त्री प्रेत, नवऱ्याच्या आधी मेलेली मड स्त्री, तिच्या कपाळाचं कुंकू बायका पाहायला गेल्यावर कपाळाला लावतात. ही भारतीय संस्कृतीतली प्रणाली आहे. नवऱ्याच्या अगोदर मेलेल्या बाईच्या कपाळाचं कुंकू कपाळाला लावतात. हे सौभाग्यदायीचा विडा आहे. आणि तुम्ही जिवंत स्त्रीला गरीब असल्यावर कुंकू लावत नाहीत. हा तुमच्यातला गुलाबी मूर्खपणा आहे, गुलाबी नालायकपणा आहे. आजच्या दिवशी काढून टाका गिरगावच्या बाळ्याचा. ऐका वेड्या, तुमच्या चपलाला हात लावून प्रणाम करतो. वान देताना सुद्धा तुम्ही येडेवाणी करता. आमदाराची बायको आली की चांदीचं बघू, जिल्हा परिषद सदस्याची आली की पितळाचं बघू, सरपंचाची बायको आली की गुळाचं ढेकूळ, उपसरपंचाची आली की अर्धा किलोचं ढेकूळ, जरा बऱ्याबुऱ्याची आली की पुन्हा पाव किलोचं ढेकूळ, आणि ड्रायव्हरची बायको आली की शॅम्पूची पुडी. होंडी वशीन होंडी. तरी तुम्ही हसायला लागलात. जमलं रे बाबा. विठाला विठाला विनोद नाही माझ्या माईंनो, नाही माझ्या माईंनो विनोद. ज्या बाईची मांडीवर साडी फाटली होती, मांडीवर साडी फाटली, अंधारात वांद्याला गेली. किती मोठे आहात तुम्ही. अंधारात वांद्याला गेली. वान देऊन आल्याच्या नंतर बाळाने विचारलं, माय आई ग, सकाळी 4 वाजल्यापासून तर दुपारी 2:30 वाजेपर्यंत संक्रांतीचं वान होतं, तू सकाळी का गेलीस ग. हे मला पाणी देता देता गवत उपटायचा नाद आहे. खुरपायचे पैसे वाचत येत नाही तर मी कधीच सरप सांगून पलीकडे गेलो असतो संभाजीनगरला. आई तू एवढ्या सकाळी का गेलीस. बाळा, उजाड्याच्या नंतर श्रीमंताच्या बायका येणार होत्या आणि त्यांच्यामध्ये फाटक्या साडीवर जाणं मला लाज वाटत नव्हती रे. तुझ्या बाबाची लाज जात होती. ती तुका म्हणे नग्न भाज, पण ती लाज स्वामीची. बायकोच्या स्त्रीच्या अंगावरची साडी फाटली की तिच्या बापाची माईची लाज जात नाही, तिच्या सासू सासऱ्याची जात नाही, तिच्या नवऱ्याची जाती. बाळा, तुझ्या बाबाची माझ्या पतीची प्रतिष्ठा पणाला जात लागते रे. याच्याकरता मी अंधारात गोरगरिबाच्या 2-4 बायका भेटल्या, आम्ही त्यांना वाण देऊन आलोत. महाराज, गरीबाच्या स्त्रीनं गरीबाच्या स्त्रीला वाण दिलं तर अख्ख्या गावातल्या म्हशीला पण सोन्याच्या साखळ्या झाल्या. ती माऊली होती सुदामदेवाची पत्नी. म्हणून संक्रांतीच्या दिवशी ह्या चुका करायच्या नाही. असू द्या गरीबाची, सौभाग्यवती आहे ना, काय करायचं तिच्या गरीबीलीन श्रीमंतीला. काय तुम्ही तिच्या इथं 10-5 क्विंटल तिळ देणार आहेत का 20 क्विंटल गुळ देणार आहेत का ती तुम्हाला मागायली. काय करायचं त्याच्यावर. आपला नियम आहे सौभाग्यवतीला हळदी कुंकू दे. एक लक्षात आलं. चला, उद्याची संक्रांती एकादशीची. आज 3 वर्षापूर्वी संक्रांत आलती, भोगी आलती एकादशीच्या दिवशी. पण आपल्या महाराष्ट्रात कीर्तनाला दम नाही. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यात राहणाऱ्या काही नालायक बायकांनी भोगीच्या दिवशी बैंगन खाल्ले. ती भोगी एकादशीच्या दिवशी आलती. आकली स्थिर ठेवत जा, जरा स्थिर ठेवत जा, स्थिर ठेवत जा. भोगीच्या दिवशी एकादशी आलती, करता येत नाही. आणि आज उद्याची संक्रांत एकादशीच्या दिवशी आली. भोगीचा पर्व काळ करायचा, जे काय असेल तुमचा नियम. भोगीच्या दिवशी तुळशीला भोगविडा द्यायचा, कारण भोगविड्यासाठी नागिनीचं पान लागतंय. भोगीच्या दिवशी अडचण आली तर संक्रांतीच्या दिवशी भोगविडा देता येत असतो, पण या संक्रांतीला देता येणार नाही. का? कारण या संक्रांतीला एकादश आहे आणि एकादशीच्या दिवशी नागिनीचं पान निषेध असतंय. एरवी नागिनीचं पान पवित्र बुवा. नागिनीच्या पानावर तांदूळ ठेवले आणि त्याच्यावर सुपारी ठेवली. गणानंत्वा गणपते गवामयं गवा प्रिया.
लगेच गणपतीचं अधिष्ठान. वरुणाभव स्थिता स्थापो एकदंताय स्थिता भवति हा लंबोदरास्तते वचाहा गिरिजासुतस्तते तन्नमः चंदनंच महत्पुण्यम पवित्र पापनाशनाक्षदामन अक्षदंज महत्पुण्यम पवित्र. नुसती सुपारी, तांदूळ आणि नागिनीचं पान, गणपती बाप्पा उभेच. इतकं नागिनीचं पान पवित्र. कलशाला लावलं, नागिनीचं पान पवित्र. पण हेच नागिनीचं पान एकादशीच्या दिवशी अपवित्र. विडा भक्षिता तांबूळ मालकाचा पुरावा आहे. म्हणून भोग विडा एकादशीच्या दिवशी देता येत नाही माझ्या माईंनो. हा सायास करू नका. ऐका येड्या बाळ्याचं, ऐका ऐका ऐका. तुम्ही जर ज्ञानोबाराय तुकोबारायला मानित असाल तर माझं ऐका, आणि हराम खोरायला मानित असाल तर कोण्या भूताचा ऐका. विठाला विठाला. एकादशीच्या दिवशी संक्रांत वाण देऊ शकता, तिळगुळाचा प्रसाद देऊ शकता, सुगड्याला नैवेद्य ठेवू शकत नाहीत. नैवेद्य पुरणपोळीचा असतो, तो नैवेद्य तुम्ही सुगड्याला द्वादशीच्या दिवशी करायचा. आजच्या कीर्तनात या माऊल्यांनी सौभाग्यवती स्त्रियांनी इतकं जरी घेतलं तर सप्त्याचा खर्च सफल झाला समजायचं. एकादशीच्या दिवशी पुरणाचा नैवेद्य माझ्या माईंनो, माझ्या बहिणींनो, माझ्या मावशांनो, माझ्या आत्यांनो नका दाखवू. माझ्या माईंनो, एकादशीच्या दिवशी मिष्टान्न नसते माझ्या माईंनो. एकादशी रुक्मिणी आईसाहेबांना आहे, एकादशी सावित्री आईसाहेबांना आहे, एकादशी गिरिजा आईसाहेबांना आहे, एकादशी शिवजींना आहे, एकादशी ब्रह्मदेवांना आहे, एकादशी पांडुरंगांना आहे. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायांना एकादशी आहे. त्या दिवशी सुगडे नैवेद्य घेत नसतील माझ्या माईंनो. नका येड्यावानी. काही काय बायका म्हणतात, बाई आयावाचा सण आहे, कुठं बसली एकादश धरीत. नको धरू एकादश. तू धरीत नसशील तर धरू नको, पण सुगड्याला मात्र पुरणपोळीचा नैवेद्य उद्याच्या 14 तारखेला दाखवू नका. निदान ही एकादशी निवृत्तीनाथांची आहे, इतकं ध्यान ठेवा. निवृत्तीनाथांची एकादशी, इतकं तरी ध्यान ठेवा. ऐका बाळायचं, इतकं नका करू माझ्या माईंनो. विठाला विठाला. सर्प हा सुदर्शन आहे. साधू रस्त्यानं चालला, साधूच्या अंगावर सूर्यानं सावली धरली, 4 जाग्यावर वाकलाय, पण सुदर्शनानं साधूला ढकलून दिलं. सुदर्शन नालायक होता. साधू खाली पडला. खाली पडल्याच्या नंतर साधूनं काही बोलायला नाही सुरुवात केली. महाराज ज्याच्या डोक्यावर छत्र सूर्य धरतो त्या साधूनं जर तोंडातून शब्द शापाचा टाकला असता तर सुदर्शना कापरासारखा जुळून गेला असता. पण मोठी माणसं, तुम्हाला एक सांगू का, हत्ती कुत्र्याच्या नादी लागत नसतात. भुंकुनिया स्वान लागे हत्ती पाटी, होनिया हिंपुटी दुःख पावे. कुत्रे हत्तीला भुकत असतात, पण हत्ती त्याच्या नादात चलत असतो. चिमणी हत्तीच्या डोक्यावर बसली मस्तकार, आणि चिमणी म्हणली दादा. हत्ती म्हणला काय जीजी. मोठी माणसं साधारण बोलत असतात. चिमणी म्हणली दादा. हत्ती म्हणला काय जीजी. अरे काय दादा, हे कुतडे तुला भुकायलेत. तर हत्ती म्हणला जीजी हे नुसते भुकत आहेत, मला चावत नाहीत. तर चिमणी म्हणली कस काय चावत नाही, त्याचे दात पाडे काय. नाही नाही, दात आहेत पण मला चावल्यावर बोचरे होते. कारण हत्तीची वरची त्वचा थोडा भाग कोमल आहे आणि त्याच्या आतला भाग इतका कठीण आहे, दात घुसतो, पण उपसिताना दात हत्तीच्या त्वचेत खोबळाच बाहेर येतो. मग कुत्र काय बी वाचार 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 धरायच्या कामीच नाही. हे कुत्रे बोचरे होते म्हणून हत्तीला डसत नाहीत. आणि हत्ती म्हणला मला जर डसले असते ती एका सोंडीत पोत्रा केला असता. मोठे माणसं हत्तीच्या अंतकरणाचे असते. या येडपट सुदर्शनाला शाप दिल्यावर एका सेकंदात बुक्का झाला असता. मला सांगा बरं, ज्ञानोबारायानं भिंत चालवली, साक्षात्कार आहे बरं का, चमत्कार नाही. आपल्या संप्रदायात साक्षात्कार आहे. ज्ञानोबारायांनी रेड्या बोलवला, साक्षात्कार आहे, चमत्कार नाही. तुकोबारायांनी शिवजी कासाराचं पोरग मेलेलं उठवलं कीर्तनात, हा साक्षात्कार आहे, चमत्कार नाही. मग एवढा साक्षात्कार यांच्या जीवनात होता तर शेण टाकणाऱ्याला किती सेकंदात जाळलं असतं. ज्ञानोबारायांनी शेण टाकणाऱ्याला किती सेकंदात. पण मोठी माणसं कशाला गदड्याच्या नादी लागतील. ती मोठ्या अंतकरणाची माणसं असतात. सूर्य ज्याच्या डोक्यावर सावली धरतो तो एका सुदर्शनाला काय म्हणत, त्यानं देवाला बोलायला सुरुवात केली. देवा हा सुदर्शन वाईट नाही, आम्ही जर तुझं भजन करीत असतो तर तू आमच्यासाठी मेलास का. हा, आणि आम्ही जर भजन करीत असून जर नालायक आम्हाला त्रास देत असतील तर तुला लाज वाटत नाही का. त्याचा पुरावा आहे, आम्हा गांजी जन तरी का मेला नारायण, आणि आम्ही जना भ्यावे आणि तरी कान लाजे देवे. नालायकाला आम्ही भ्यावा याची लाज तुला वाटत नाही. आम्हाला त्रास द्यावा, तू आमच्या करता मेलास, डोळे झाकलेस तू. मालकांचं वाक्य. महाराज देवाला प्रश्न केला, काय माझी साधना चुकली.
महाराज एका शकंदात जगातला एक नंबरचा सुंदर सर्पाच्या रूपात आला. किती जाग्या वाकला? 4 जाग्यावर वाकलेल्या माणसाला हसत होता. आता सर्प किती जागेवर वाकतो गणेश बुवा? कुठं वाकतो? आणि मग पश्चाताप. मग इथं वृंदावनाच्या ठिकाणी नंद बाबाला गिळायला आला. महाराज नंद बाबाला गिळल्यामुळं मोक्ष नाही. नंद बाबाला गिळण्याचं नाटक केलं. दात तर लागूच द्याला नाही. त्याची काय मायव्याली दात लागू द्यायची? एका साधूला वाईट त्रास दिला तर सर्प झाला, आणि नंद बाबाला दात लागला असता तर नालीतली आळी झाला असता शेपटीची. ती पांढरी आळी असते आणि शेपटीची ती झाला असता. ती त्याच्यावर लक्षात होतं आपण नंद बाबाला त्रास द्यायचा नाही. फक्त बाबाच्या निमित्तानं देव येईल. आणि देव पाहिल्याच्या नंतर तोही पूर्वपदाला सुदर्शन गेला. त्याच्या पूर्वजांनी विचारलं, का रे तू एवढा मोठा पापी होता, एका साधूला त्रास दिला, साधूची चेष्टा केली, साधूची निंदा केली, साधूला ढकलून दिलं, त्रास दिला, याच्याकरता तुला सर्पाची योनी प्राप्त झाली. तू इतका दुःखी होता, जिकडे तिकडे सरपटत होता, आणि या दुःखातून तू मोकळा झाला. आणि पूर्वपदाला औषध कोणतं घेतलं ते पहिलं कळवं. दुःखाची निवृत्ती सुखाची तसं 12:30 वाजले आबा. 10-1 मिनिट पुढे सरकतो. किती वेळ करायचंय? माझ्या इच्छेनुसार. बर बर. असे मुकदम असतात का? चला. जगातला एक पदाधिकारी, राजकारणातला नाही, देवातला मोठा, देवातला एक विद्वान देव, देवातला एक हरामासाचा कुंभार म्हणजे ब्रह्मदेव. पदाधिकारी सत्यलोकाच्या खुर्चीवरला एक हुशार. तिकडं ते कॅशलेसचं दुकान काय असते, ते काय अंगठा द्यायचा, थंब द्यायचा, पैसे काढायचे आणि पैसे टाकायचे. तर मी म्हणलं आपल्या तालुक्यात जितक्या लोकांचे पैसे आहेत तितके माझ्या अंगठ्यांनी निघतात का? ते म्हणलं महाराज असं कुठं असतं का? प्रत्येकाच्या अंगठ्याचे ठसे वेगळे. अरे मी म्हणलं तालुक्यात लोक किती येत आणि अंगठ्याची जागाच किती घे, आणि इतक्या जाग्यात. ते म्हणलं आपल्या देशाची संख्या 150 कोटीच्या पुढे असेल, तर 150 कोटीपेक्षाही जास्त इतक्यात बदल करून टाकलेत. इतक्या जाग्यात. त्याचं नाव आहे विधाता. त्या विधात्याने एक उभी टाकी तयार केली, तिला 9 छिद्र पाडले. मनान पाणी बाहेर येत नाही. कोण्या टाकीला छिद्र पाडा, पाणी बळबळ 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 बाहेर.
हिला 9 छिद्र आहेत 9. काय विद्वत्ता असेल महाराज त्याची, काय डोकं असेल. प्रत्येकाच्या डोळ्याचे सेन्स वेगळे. पेट्रोल पंपावर गेलो तर ते म्हणलं टाक ना डिझेल. नाही म्हणले महाराज लॉक उघडणं. आणि म्हणलं याला कुठे किली. ते म्हणला किली डोळ्यात. म्हणलं येडपट ते आमच्या ड्रायव्हरला. म्हणलं येडपट. आता ड्रायव्हर आमचं शिकलेलं आहे आणि मी 7वी पास आहे. आता त्याला वाटलं तुम्हाला येडपट म्हणावं तर मला येडपट म्हणावं तर आगाऊच काम व्हायचं. ड्रायव्हर म्हणला बाबा तसं नाही, त्याचं असतंय कुलूप. अरे म्हणलं येडपट आहेस का काय रे तू, चाबी नाही काय नाही. ते म्हणलं काय करायचं करा. मग त्यानं झोपलेल्याला उठिलं आणि ते म्हणलं उघड ना. त्यानं त्या काय डिस्प्ले असतो ना ते, बरोबर आहे ना, त्याला नुसतं असं केलं उघडून महाराज ते टाकलं आमच्या ह्याच्यात. मी खाली उतरलो मी आणलं मला तुझे डोळे दाखव. ते म्हणला हे तुमच्या बी डोळ्यात आहे पण याच्या डोळ्याचं आणि त्याचं जुळलेलं आहे म्हणून उघडत आहे. तुमच्या डोळ्यांना नाही, मालकाच्या तर उघडत नाही म्हणे. एक पंपाचा मालक आहे त्याच्या डोळ्यांना नाही उघडत. म्हणजे काय बदल केले असतो तो, काय ब्रह्मदेवाचा असं. आमचा एक मित्र आहे जरा 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 भजन म्हणतो पण 1 नंबरचा असाच आहे. हो त्याच्या मोबाईलला लॉक आहे. बायकून नवऱ्याला त्या दिवशी 7वीत म्हणावं लॉक उघडून नवऱ्याचा मोबाईल त्यानं महिनाभर बायकोच्या हातात द्यावा. मग तिला कळतं याच्यात गर्दा किती घेत. हो नाही तुमचा मोबाईल घ्या ना. अरे ते आज कसं रेंजच नाही, एकच काडी आहे. हा सर्व्हर डाऊन आहे. वा वा माझ शब्द अशी पाचच काम नाही. मग मी घेतला गांजा हीच कायलो असं कर यस कर आमक कर राईट कर अधिक कर कोणीकड कर. काय मिळ नाही मग बॉटल कोळ लागली. धार काढताना लागत नाही इतकी कोळ बॉटल लागली. त्यांना महाराज तसं नाही उघडत, इकडे घ्या. त्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याचा अंगठा दाबल्याबरोबर फटकन मोबाईल फुटला नाही उघडा. आम्ही एका माणसाच्या घरी गेलो ते म्हणला महाराज तुमच्या इथे टीव्ही आहे का. म्हणलं आपल्या इथे टीव्ही नाही भारीचा मोबाईल नाही. पैसे म्हणलं मोबाईलची माळ घालाय पुरते इथं. आता जर असा भाव राहिला ना हळदीला तर 1 टेम्पो भर मोबाईल घेईन. आता 21,000 रुपये क्विंटल आहे. असा जर भाव राहिला ना तर 1 टेम्पो भर मोबाईल घेईन नुसत्या हळदीवर. पण आता नाही. कस काय नाही. म्हणलं नाही ना बाबा. मग घेता का. म्हणलं घेत नाही. काहून घेत नाहीत. म्हणलं आता 90 वर्ष लुगडं घातलं म्हातारपणी कशाला गाऊन घालू. घेत नाही कशाला. म्हणलं आता कशाला उगं मरता मरता उघड आग लावून घ्यायचं अंगाला. याच्यावर धकत कीर्तन येते तारखा येतात गळ्याला बोलवतो शेतीची विचारतो आडत्याला भाव विचारितो काय भावानं हळद गेली तूर काय भावाने याच्यावर मला येतं कळतं ना याच्यावर. आणि त्याच्यावर काय त्या भिताडावर एवढं काय लगे का पाऊस आलाय का वरी मोबाईल धरायचा का त्यानं पाऊस थांबणार आहे की तुला आवडतो तुझं तू घे बाबा जास्त त्याला मला काय घेणे त्याच्याशी. मी काही नोकरीला नाही काय नाही टपाली येणं काय संदेश जाणं शासनाला ते नियमाने आपल्याला काय नाही. आपण नियमाच्या बाहेर गाव जेले हनुमान बहार आपल्याला काय करायचं त्या कुठं नाही. टीव्ही आहे का तुमच्या इथे. म्हणलं आपल्या इथे नाही टीव्ही आपल्याला गरीबाला कुठं जाऊ कधी. मग बघायची का. आता माणसाने हिशोबात राहिलं पाहिजे. मी काय आगाव बोललोच नाही. म्हणलं आपण म्हणावं तुमच्या इथे टीव्ही नाही तर कुठं नाव आज आवडच काम नाही. मोठ्याच्या घरी जेवायला गेलो पदार्थ 14 कसं काय खावा कळत नाही. त्या बाईने वाढ म्हणले बाई काय म्हणले पंचामृत आमच्या संगच्यान फुरका हाणणं ठसका लागणं सगळ्याचं जेवण बंद करणं संगच. ठसका लाभल्याबरोबर तोंडातलं सगळ्याच्या ताटावर गेलं ना चट उठले ना हात धुतले ना बाहेर गेले. हो मग ती बाई म्हणली महाराज पंचामृत तसं खात नसते शाट लागल्यावर खात असते. आता ते पंचामृत नाव मोठं लक्षण खोटं. मिरच्या तुकडे जर दही शेंगादाण्याचा आणि तिळाचा कूट हालीलन चिचाचं पाणी टाकलं झालाच ते पंचामृत. यानं चपकाच आणला. याला वाटलं अभिषेकाचं ठिकाणी ठसका लागणं सगळ्याची जेवण मातीत घात. मग काही आपल्याला शिक्षण नाही ना शेजारी करील तसं करायचं ना कशाला आगावपणा करायचा. कोकडे बसलं पाहिजे माणसाला. एका बाईने लाडू वाढले लाडू कडक होते. लाडू कडक होते. आता मला माहित होतं कडक लाडू दातानं फोडून खावा. पण वाहणार घर श्रीमंत होतं शेजारी श्रीमंत असू द्या ना किती बी श्रीमंत या ते का सोनं खातेत का चिपडे. चांदीच्या भाकरीन सोन्याचे पिठलं खातेत का ते बी. त्याला काय भ्यायचं जेवताना. पण नियम लावले आमच्या संजन असं गावा लय कडक आहे ना. फोडो ना आम्ही दातान फोड ना लाज वाटते ना. केवढाले माणसं आहेत म्हणलं असू दिन केवढाले.
खेळवली माणसं आहेत ती, काय त्याच्यात काय एवढा मोठा फरक आहे? आपल्याला का द्यायची का द्यायची करायची का काय घे नाही द्यायला. आपल्याला 5 मिनिटं जेवायचं, चल इकडे कशाला ताण घ्यायचा. नाही नाही तसं असतं का, तुला नाही कळत, तू याटनेस तुला काय कळत, तू कमी शिकला, लय शिकल्यावर त्याला कळत असते. म्हणलं असं का, लाडू खायचं. मी मुकाट्यानं लाडू घेतला, फटकन दातानं टोकारला, अर्धा लोटला, खाल्ला, अर्धा ठेवून दिला, पुन्हा अर्धा दोनदा करून हाणला. 3 घासात लाडू संपिला. यानं फोडल्याबरोबर अर्धा हातात राहिला, अर्धा दुसऱ्याच्या वरणात पडला. वरणात पडल्याबरोबर वाहनांनीच्या अंगावर पैठणी होती, तिची पण पैठणी वरणात. येडपट माणसं मालक घरी जेवायला बलितेत. मी म्हणलं तू शहाणा का मी शहाणा रे? आता सारी चव घातली ना, नालाय का? लय शिकले म्हणजे लय शहाणे असते तो. विठाला विठाला गळ्यात शपथ मी येरी सांगायलो, मी इतक्या नालाय घरी इतक्या येडगळाय संग जेवायलाच बसत नाही. हे कुठं घडलेलं असतं का बाबा? येरी सांगायलो यायला ते खरंच वाटायले. विठाला 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 काय विद्वान महाराज विधाता. एक काम चुकलं हो विधात्याकडनं. हाडामासाचा कुंभार आहे. हा ती टीव्ही 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 राहिली ना, मग टीव्ही पाहायची का? आता मी म्हणलो बटन नाही, रिमोट नाही, काय नाही. बाबाजी डोळे मिच केल्याबरोबरच चॅनल सुरू झालं. आता चॅनल सुरू झाल्याबरोबर ते असं चॅनल सुरू झालं की ते कोणीच पाहुणी अशी गाणी. मी मान खाली घातली. ते पटा 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 9-10 बाऱ्या डोळ्या मिच केली की 7-8 चॅनल बदलले. मग चाललं श्रद्धा लागलं. मग त्याच्यावर एक भागवत सुरू झाला. आता पहा म्हणले महाराज. तुम्ही म्हणलं इतक्या पटपट बट नको अशी दाबले. ते म्हणलं याच्यातच येतं. मग हे जरी इतके चालू आहेत खालचे डोळ्यावाले, तर डोळे निर्माण करणारा किती चालू असेल याचा विचार करा ना तुम्ही. काही आहे का नाही त्याच्या विद्वत्तेकडे? एक जण म्हणला तालुक्यात माझ्यासारखी मोटर बिघडीता कोणालाच येत नाही. बिघडीता बरं, हा नीट करता नाही, बिघडीता. बर बर काय हरकत नाही. पैसे दुप्पट दिले की नीट पण करता येते. मग बिघडे नीट करणे जरी इतके विद्वान आहेत, तर यायला जन्माला घालणारा पंढरपुरातला किती विद्वान असेल याची कल्पना करा. काय टोक असेल, काय असेल त्या हाडामासाच्या कुंभाराचं ब्रह्मदेवाचं. आणि हा ब्रह्मदेव त्या पंढरपुरातल्या मालकाच्या नाभी कमळातून जन्माला आलाय. काय विद्वत्ता असेल. पण एवढी विद्वत्ता बुवा, पण मृत्यू लोकात आबुच्ची ठरली एका कामामुळे. वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष वेदे नाही आईशी सांगितले. ब्रह्मा कन्येसी धरू जाय. काय महाराज चुकीचं काम आहे, चुकीचं काम आहे, चुकीचं काम आहे. हस्तिकविटन्य न्यायामध्ये ब्रह्मदेव दोषी ठरले. 10 न्याय आहेत, त्याच्यापैकी हस्तिकविटन्य न्याय हा न्याय फार प्रविष्ट आहे. आपल्या भारताच्या कायद्याच्या चौकटीत जर वापरला तर या देशातल्या माऊलीवर अन्याय करणारा हरामखोर 3ऱ्या दिवशीचा सूर्य पाहू शकत नाही. इतका हस्तिकविटन्य न्यायाचा सिद्धांत आहे. पण आपला न्याय म्हणजे चाळणीत पाणी. चलत राहा. आरोपी मेला, तक्रारी मेला, तरी अजून टेबलवर आलाच नाही न्याय. हस्तिकविटन्य न्याय. न्यायशास्त्राचे प्रविष्ट मुनी श्री गौतम. एका चौकटीत सासरा आहे, एका चौकटीत मेवणी आहे. अहिल्याची बहीण सरस्वती. सासऱ्याचा आरोप सिद्ध झाला आणि जावयानं सासऱ्याला आरोपी सिद्ध केलं. मृत्यू लोकात तुमचं मंदिर नाही. जगाला निर्माण करणारे ब्रह्मदेव पण मृत्यू लोकात अपूज्य. दुःख आहे महाराज, दुःख. एवढाच पुरावा ऐका पूर्ण विराम. करावं काय, करावं काय, वाटेल ते प्रयत्न केले. माणूस, दुःखाचा माणूस कोणाकडे जाईल काय सांगता येत नाही बरं का महाराज. एक जिल्हा अधिकारी बायकोला घेऊन गंडा बांधायला होता एका माणसाकडे. त्याला महाराज नाही म्हणत मी, तो गंडी बांधित होता. जिल्हाधिकारी, जिल्हा ताब्यात, जिल्हा. हो, टेम्पू भर पुस्तकं पाठ केल्यावर तितकं पद मिळत असेल. आणि ते साध्या कपड्यामध्ये मस्त गाडी गिडी घेऊन तिथं. मी म्हणलं साहेब जय हरी. महाराज तुम्ही कसं काय? काही नाही म्हणलं, इथे शेजारी आमचे नातेवाईक राहते, तर त्याला त्यांचे वडील चारीधामला गेलते, भेटायला आलो त्यांना. मी, माझी मंडळी म्हणजे बायको, पोरं, आम्ही सगळेजण गेलोत भेटायला. म्हणलं तुमच्या पण ताई आता तुमच्या इथं पाहुणे आहेत का?
ती म्हणली नाही महाराज, इथं दोरी बांधते त्यांच्याकडे मी आले. म्हणलं काय झालं? काही नाही महाराज, 3 महिने झालं मला गुचक्यात लागायला. म्हणलं बाई दवाखान्यात जा, गंजा केली दवाखाने पण ते काही मिळच बसणं. यायनं दोरी बांधल्या मग गुचक्या राहिल्यात. कलेक्टरची बायको, किती अंधश्रद्धा असेल, काय सिद्धता असेल महाराजा शिक्षणाची. काही काही डोकं लावा ना त्याला. न्याय न्याय आहे. न्याय देऊन टाकला. मृत्यू लोकात तुम्ही आपुच्चे आहात. दुःख वाटलं, वाटतील ते प्रयत्न खूप खूप खूप. महाराज आमचे शिवजी आजारी पडले होते. देवादिदेव भगवान शिवशंकर आजारी पडले. हलाल नावाचं विष पेल्याच्यानंतर किती बेजार झाले ते. त्यांनी चिताभस्म लावलं, पण चुकीचं काम नाही. मेलेल्या माणसाची राख ही अंगाला लावल्याच्या नंतर ती शीतल असती. ती नुसती माणसाची म्हणून लाईत नसते, त्याच्यामध्ये गौऱ्या असतात, तिला शेणी म्हणतात. वैराग्याच्या क्षणी त्या गौऱ्याच्या राखात इतकी मोठी ताकद आहे, म्हणून शिवजी अंगाला लाईत होते. लोक म्हणले मेलेल्या माणसा, अरे माणसाची राख नसती सुंबळ्या, गौऱ्याची राख, चिताभस्म. गाईचं शेण जमिनीवर न टेकता पात्रात धरायचं, पात्रात वाळवायचं आणि पात्रातच जाळायचं. त्याच्यासारखं श्रेष्ठ भस्म जगात कुठलं नाही. काही काही आखाड्याचे संत, त्यांना दीक्षा घ्यायची असेल तर 1-1, 2-2 वर्ष नुसती विभूत लावा लागती, गाईच्या शेणाची राख लावा लागती, आणि त्याच्यातून सिद्धता झाल्याच्या नंतर मग त्यांना पुढे दीक्षा दिल्या जाती. मग वस्त्र ठरलं जातं, पिवळं द्यायचं का भगवं द्यायचं. इतकी त्या शेणात ताकद आहे. चिताभस्म लावलं. आंबील पेली शिवजीनं. पहा आपले सत्व किती गोड आहेत. आंबील द्वादशीच्या दिवशी आंबील पेली. चैत्र शुद्ध द्वादशीला आंबील पेली. आंबील, आंबील कशाची? झाडाची आंब्याची कैरी विस्तात घालायची. ती मऊ झाली की हातानं माचायची, टरकल आणि कोय काढून टाकायचं, मधल्या घरामध्ये थोडंसं पीठ टाकायचं, पातेलं चुलीवर ठेवायचं, आणि पातेलं गरम झालं की 2-4 मोहऱ्या टाकायच्या. तेल तिळा इतकं सुद्धा टाकायचं नाही. मोहऱ्या तडातडा भाजल्या की आंब्याचं म्हणजे त्या कैरीचं आणि पिठाचं द्रावण पाण्याचं त्याच्यात वतायचं आणि थोडंसं मीठ घालायचं, किंवा घालायचं पण नाही. ही आंबील आणि घुगऱ्या चैत्र महिन्यातल्या द्वादशीच्या दिवशी यथेच्छ पोट भरून खाल्ल्या की वर्षभर टायफॉइड होत नाही. 12 महिने तरी टायफॉइड होत नाही. काय आपल्या आहारात ताकद आहे. हे निमित्त शिवजीने चंद्र डोक्यावर घेतला. प्रयत्न करते माणूस, आजारी माणूस प्रयत्न करतो ना, प्रयत्न करतोय आजारी माणूस, दुःख आहे. शेवटी शिवजींना भजन करावं लागलं. शिव हळाळे तापला, रामनामे शीतल झाला किंवा तोया नामे शीतल झाला. प्रयत्न केला. तसा प्रत्येक व्यक्ती दुःखासाठी प्रयत्न करतो. ब्रह्मदेव सुद्धा प्रयत्न करतो. ते करावं काय? मृत्यूलोकात माझं मंदिर नाही. मी जन्माला घातलं त्या महाराजांची मंदिर येतं, मी जन्माला घातलं त्या काही लोकांच्या समाध्या येतात, पण माझं मंदिर नाही. करावं काय? आणि एके दिवशी श्रुतीनं सांगितलं, दादा, विधाता, महाराज, परमेष्ठी, वसंती सत्य लोक, हा जा 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 गोकुळात जा, एकदा त्याला पहा. पण ब्रह्मदेव म्हणले त्याला पाहायला जाऊ तर ते लहानसं चिमुकले, ती गाई वळीते, आणि कुरख्याचं तोंड पाहिलं दुःख जातं का, म्हणून परीक्षा घेतली. कौतुक पाहावया माव ब्रह्म्याने केली, वत्स हे चोरोनिया सत्य लोकाशी नेली, गोपाळ गाई वत्स दोन्ही ठाई रक्षिली, सुखाचा प्रेम सिंधू अनाथाची माऊली, जय देवा कृष्णनाथा राई रुक्मिणी कांता. तुकोबराय सांगतात. पण जशाल तशी गोपाळानी वासर. मग लक्षात आलं हा अधिकारी आहे, आणि मग पाहिलं ब्रह्मा करत आरती माला पहिनावे. आणि ज्या दिवशी ब्रह्मदेवानं देवाला बघितलं, भगवंताला बघितलं, गोविंदाला बघितलं, त्याच्यावर 19व्या दिवशी महाराजजी पुष्करला ब्रह्मदेवाचं मंदिर झालं. द्वापार युगाच्या अगोदर पुष्करला मंदिर नव्हतं. महाराज जगाला निर्माण करायला विधाता दुःखी होता, पण त्या मालकाला बघितल्याच्या नंतर दुःख गेलं. कीर्तने विश्वाच्या मालकाचं मुख बघितलं की शिवजींचं सुद्धा दुःख गेलं. शिवशंकर दुःखी नव्हते. दुःख कोणतं होतं माहिती आहे का? चांगल्यांना त्रास देणाऱ्या हरामखोरांची संख्या वाढली होती. सात्विक लोकांना त्रास देणाऱ्या नालायकांची संख्या वाढली होती. ही संख्या वाढल्यावर शिवजींना दुःख झालं. द्वादशीच्या दिवशी शिवजी एका जोग्याच्या रूपात गेले. अनुहत वाजती पुंगी, बाबा जोगी आला रे जोगी. आणि द्वादशीच्या दिवशी यशोदेच्या दारात शिवजी त्या रूपात पोचले. हातातला ढोण्या वाजवला आणि शंख वाजवला, आणि यशोदेनं आत्म जगाचा बाप दाखिल्याबरोबर कैलासावर गेले आणि तांडव नृत्य करले. आईसाहेबांनी विचारलं, मालक तुम्ही फार दिवसापासून खिन्न होतात, आज आनंदी आहेत. ऐक न ग, नालायकाचा कर्दन काळ जन्माला आलाय, आज मी त्याला पाहिले. दुःखाची निवृत्ती. मला शिवजींच्या अंतःकरणात सुद्धा
हे मूर्ख बघितल्याच्या नंतर दुःख होतं, ते दुःख संपलं की यांना संपवणारा जन्माला आलाय. असे कितीतरी प्रचंड पुरावे, 2,500 ते 2,500 पुरावे श्रीमद भागवतात आहेत. भगवंताच्या मुखात ताकद आहे. महाराज वेश्येनं देवाला पाहिलं, वेश्येची कन्या देवाला प्रसन्नपणानं, ज्ञानोबरायचं ऐकून पंढरपूरला गेली आणि एकदा प्रसन्नपणानं पाहिलं आणि डोळे झाकून त्याला आतमध्ये घेतलं तर इतकं इतकं दुःख संपलं, इतकं दुःख संपलं. तुम्ही काही पाठांतर केलं तरी आपल्याला मधात फुकीत नाहीत. आणि कान्होपात्रेला उजव्या हाताला दफन केलं, सगळ्याच्या आधी दर्शन तिला. महाराज एक या देशातला तृतीयपंथी होता, आपल्या राज्यातला, गाव सांगत नाही कोणतं होतं, शोधान तुम्ही, गुत्त थोडं घेतलं म्या. एका गावात एक तृतीयपंथी जन्माला आला, पण तो इतका निष्ठावंत वारकरी होता. तो एकदाच पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन घेऊन आला, एका वारकऱ्याचं ऐकून, आणि राहिलेलं आयुष्य मारुतीरायाच्या मंदिरात भजन केलं तर त्या गावातला दुष्काळ त्याच्यामुळे संपलता. त्या लागी विमान पाठविले, कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादून भजनिया भेदू हरीचे पायी. या देशातला तृतीयपंथी त्यानं प्रसन्नपणानं विटेवरच्या मालकाला पाहिलं तर त्याला वैकुंठात विमान आलं. काय मोठी ताकद आहे महाराज, किती मोठी सिद्धता आहे देशातली, इतकी त्या पवित्र मुखाची ताकद आहे. असे नाना पुरावे विश्वाच्या मालकाच्या मुखात आहेत. महाराज एका अस्वलीनं देवाला पाहिलं, देवाला तिला पत्नीच करून घ्यावं लागलं पुढच्या अवतारात. तिचं नाव होतं जामवंती. विश्वाच्या मालकाची पत्नी झाली, इतकी मोठी ताकद आहे मग भगवंताचं मुख पाहण्यामध्ये. पाहता श्रीमुख गोविंदाचे दुःख जाते. इंद्राची पत्नी शची काही दिवसाला पुण्य संपल्याच्या नंतर खाली येणार होती, पण नारदांचा उपदेश लाभला आणि राधेच्या रूपात गोकुळात आली, भगवंताला पाहत राहिली. देवाला पाहता 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 ती इतकी पुण्यवान झाली आणि हिच्या पुण्यानं ते इतकं इड झालं, बैल दोहितो नंदा घरी. ते इड झाले, ते इड झाले. ही इतकी पुण्यवान, पुण्यवान स्त्रीच्या सानिध्यात जाची हिंमत नाही, म्हणून चंद्र आणि सूर्य या दोघांनी तिची संगती कशी करावा. स्त्री आहे, पवित्र आहे, आपली पात्रता काय, म्हणून एका कुंडलात चंद्रानं प्रवेश केला आणि एका कुंडलात चंद्रानं प्रवेश केला, सूर्यानं प्रवेश केला, म्हणून वारियाने कुंडल हाले. आपल्या बायकाने 20 लाखाचे घातले आणि किती असे झटके दिवस तर माना हालिल्या तरी गाथ्यात नाव येत नाही. का येत नाही? त्याच्यात चंद्रन सूर्य नाही. महाराज त्याला पाहण्याची ताकद आहे. मिस पानियाचे गोविंदाची चट, देवाला पाहण्याची चट म्हणजे आवड होती. आणि त्या आवडीचा इतका सिद्धांत महाराज तितकाच नाही झाला. ज्या दिवशी हिचा देह समर्पित मातीत झाला त्या ठिकाणची माती जगाचा बाप आजही कपाळात लावतो. आणि आपल्याला सुद्धा सिद्धांत दिलाय, माझे हात ना मग लावान गोपीचंद, माझे हात ना मग लावान गोपीचंद. इतकी लक्ष्मीपेक्षा मोठी करून टाकली, फक्त पाहत तितक्या डोळसवृत्तीने होती. पण पाहता पाहणे दुरी सारोनिया, देवाला तसं पाहावं लागेल मग माणसाचं दुःख जातो. जगदानंद कंद जगतपती विश्वाचा मालक जो गोविंद आहे, तो जन्माला जरी मथुरेत आला असेल तरी प्रगट मात्र गोकुळात झालेला आहे. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा. एवढा त्या गोकुळात 10 दिशा धनानून गेल्या, आनंदून गेल्या. तो देव तिथं अवतीर्ण झाल्याच्या नंतर करती कथा गाती गाणे, गाणे सुद्धा म्हणण्याचा अधिकार आहे. पण कोणते गाणे? राधा रंगानं दिसती छान, तिच्या येणीला गोंडे दोन, अशी नाही, अशी गाणी नाही. गाणे जात्यावरचे, जात्यावरच्या गाणीला ओवी हा शब्द आहे. हो, ओवी हा शब्द आहे. जात्यावरच्या ओव्या, शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. काही काही कवयित्रीनं गोड अशा प्रकारची गाणी गाली, ती म्हणण्याचा अधिकार तुम्हाला आहे. करती कथा गाती गाणी, असे कुठलेही गाणे कुठे कुठे लावायचे नाही. महाराज गाणे सुद्धा गोडशे होते. सोयाबीन पेरलं, मूग पेरला, उडीद पेरला, आभाळ फाकलेले, मुगाची, सोयाबीनची, उडदाची खालची दांडी काळपट पडायला लागली, पानं सुखायला लागले, शेतकरी राजाचं अंतकरण सुकतंय. त्यावेळेला एक गाणं एका व्यक्तीने गायलं होतं, पडर पाण्या कर पाणी पाणी, शेत माझं तहानेल चातका वाणी. महाराज असं काही असं काही असेल तर गाणं कसले बी गाणे. मी याच्यासारखा दिसतो, मी त्याच्यासारखा दिसतो, सकाळी पाणी नेत नाहीस आणि कसा कोणासारखा दिसशील, हे गाणे तरी कसे सिद्ध होतील महाराज. महाराज एखाद्या वाणीला, वाक्याला सिद्ध होण्यासाठी तुमचा साक्षात्कार तितका सिद्ध पाहिजे, तर त्या गाण्याला प्रभुत्व असते. महाराज कविता सुद्धा, काही लोकांच्या कविता सुद्धा अभंगाचा भाव सांगणाऱ्या होत्या. अरे कापसाविन उले त्याले बोंड म्हणू नई, हरिनामाविन बोले त्याले तोंड म्हणू नई, दुधावर आली बुरी तिले साय म्हणू नई, निजवी ते भुके पोटी तिले माय म्हणू नई. काय सिद्धांत महाराज. भारतीय संस्कृतीतल्या माझ्या पवित्र महाराष्ट्रातल्या मुलीनं, कन्येनं पायामध्ये बंधाची बिडी घातल्याच्या नंतर आणि
सभिन्न गोत्रा गोत्रेषु भयस्थिता. त्याचं मंगळसूत्र घातल्याच्या नंतर तिला एक संस्कार आहे, तिला एक आचरणाची चौकट आहे, तिला तिथला स्वयंपाक करावा लागतो. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटके तवा मिळते भाकर. अरे संसार संसार खाल्ला वडा पाव. अरे संसार संसार आणला बगर टोपलं भर. अरे संसार संसार आणले प्याटीस खंडी भर. नाही, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटके तवा मिळते भाकर. पायातल्या जोड्याची ताकद माहिती का? बापाची तर का घालीत नाहीत, मोकळी आहे. सासरी का घालायची, बेडी आहे. ही पायातली बेडी आपटत असताना तू एकच लक्षात ठेव, बापाची तर माईने केलेलं खात होती, आता तू केलेलं सासू खाईन. ही बेडी महाराज आपली जी अलंकार आहेत का त्याच्या पाठीमागं शास्त्र आहे. उगच बाबळीच्या शेंगा दोऱ्यात वावल्यान गळ्यात बांधल्या असं नाही, प्रत्येकाच्या पाठीमागं शास्त्र आहे, पण तुम्ही ते तपासित नाहीत. हा तुमच्या बुद्धीचा प्रकाश आहे. विठाला विठाला भगवान जन्माला आले, आनंद गोकुळामध्ये आनंदल्या, दाही दिशा आनंदून गेल्या. नर नारींना सर्वांना आनंद झाला. बघता बघता भगवान मोठे झाले आणि आईसाहेबांना सांगितलं का नाही तुला शाळेत जायचे, ती शाळा म्हणजे गाई वळण्याची. आता जाई राणा सवे घेऊन गोधना, पावा घोंगडी घेऊन पायी. मग भगवान वनाच्या ठिकाणी पोचले. सर्व गोपाळ एकत्रित बसले, गायी चरून एका झाडाखाली बसलेल्या आहेत, वासरं सुद्धा एकत्रित बसलेले आहेत, गोपाळ सुद्धा सावलीला बसलेत. आणि सर्व गोपाळांनी सांगितले भूक लागली. सर्व शिदोऱ्या एकत्रित केल्यात. महाराज जगाचा ब्रह्मांडाचा मालक येतो. महाराज या शिदोरीची पात्रता, या शिदोरीची योग्यता किती आहे ही ब्रह्मदेवाला सुद्धा मोजता येणार नाही. पण ती शिदोरी आपल्याला ज्ञानोबराय तुकोबरायमुळं मंडपात खायला भेटते. ज्ञानोबराय तुकोबराय नामदेवराय चोखोबराय नाथबाबा सावता महाराज या अष्टादश संतांमुळं आपल्याला हा गोकुळातला काल्याचा प्रसाद या कीर्तनाच्या निमित्तानं, सप्ताहाच्या निमित्तानं, भागवताच्या निमित्तानं, रामायणाच्या निमित्तानं, प्रवचनाच्या निमित्तानं, ज्ञानेश्वरी पारायणाच्या निमित्तानं, गाथा पारायणाच्या निमित्तानं, काकड्याच्या निमित्तानं, हरिपाठाच्या निमित्तानं, प्रवचनाच्या निमित्तानं, भजनाच्या निमित्तानं तो प्रसाद ज्ञानोबराय तुकोबरायमुळं आपल्याला इथे भेटतो. नाही तर स्वर्गातल्या लोकांना तो दुर्लभ आहे. आणि तो काला एकत्रित सर्व शिदोऱ्या एकत्र बिभ्रम सवाजविही मध्यंकृतु भयानहं व्याधी निरशन भितारतायां प्रसादेरस्तु कवलं कवलं गोपाल कृष्ण भगवान की जय. विठोक बारोक ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली पुनश्च टाकळी माळी ग्रामस्थांना कोटी कोटी धन्यवाद. छोटेखानी असणारं गाव एवढा मोठा भारदस्त इंद्राच्या वैभवाला लाजवील एवढा तुम्ही ज्ञानयज्ञ, अन्नदानाचा आणि नामाचा यज्ञ केला. टाकळी माळी ग्रामस्थांना जेवढ्या अन्नावाची माणसं असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. वसंत भाऊंनी खूपसे फोन केले अजय भैया लवडेच्या वतीनं, सारखे संपर्कात राहत होते. मलाही तुमच्या सानिध्यात येण्याचा योग आला, माझं सुद्धा परम भाग्य आहे. गोड अशी वारकरी संप्रदायातील निष्ठावंत संतांची तुम्ही गेल्या 7 दिवसापासून वचनं श्रवण केली. ती वचनं अंतकरणात ठेवा. पवित्र मकर संक्रांतीच्या माझ्या माईंनो तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा. तुमच्या मालकाला आयुष्य प्रदान हो आणि त्या आयुष्याच्या बळावर तुमचं सौभाग्य कायम राहो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. तुमच्या अंतकरणामध्ये तिळागुळाचा गोडवा राहो. संसारातल्या सर्व लोकांना तुम्ही गोड ठेवो ही सदिच्छा विटीवरच्या मालकाकडनं व्यक्त करतो. उद्याची एकादशी त्र्यंबकची वारी आहे. ज्याला ज्याला शक्य आहे त्यानं जाण्याचा प्रयत्न करा. वाऱ्या टाळत जाऊ नका, वाऱ्या करत जा. आपण ह्या वाऱ्या केल्या की बाकीच्या वाऱ्या करायच्या. मानवांपैकी राजाश्रित लोकांपैकी धर्माचं संरक्षण करणारी लोक जर पाहिली धर्मरक्षक, तर तेचे राजा छत्रपती शिवरायांचे सुपुत्र शंभूराजे धर्मरक्षक. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप धर्मरक्षक. गुरु गोविंद सिंग त्यांचे सुपुत्र धर्मरक्षक. जो धर्मासाठी मरतो त्याला धर्मरक्षक म्हणून घ्यायची लायकी आहे. आपण धर्माचे प्रचारक आहोत, आपण नामाचे धारक आहोत. आपण धर्मरक्षक पदवी लावणं शहाणी लोक आपल्याला मूर्खात काढतील. विठाला विठाला
नामाची साधना गेल्या 7 दिवसापासनं मौजे टाकळीमाळी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर टाकळीमाळी ग्रामस्थांच्या वतीनं चालत असलेला हा नामाचा यज्ञ, याच्यात झालेलं अन्नदान आणि सात्विक सदाचारी पुण्यशील पावन निष्ठावंत वारकऱ्यांनी केलेलं ज्ञानदान, या तिन्ही दानाचा संयोग आहे. आणि आज प्रसाद आहे. आज त्या प्रसादात नामस्मरण करण्याचा योग बारीकशा गिरगावच्या बाळूकडे आलेला आहे. ते माझं परम भाग्य आहे. उपस्थित सकल श्रोत्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाच्या धारकांच्या चरणी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. गावातील मंडळींच्या वतीनं चालत असलेला हा ज्ञानयज्ञ. त्या ज्ञानयज्ञामध्ये आज माझ्याकडे तोडकी मोडक बोलण्याचा एक योग आलाय. तुम्ही मला आशीर्वाद द्या, मी बोलण्याचा प्रयत्न करील. हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य आमचे गणेश महाराज, आदरणीय विनेकरी बाबा, आदरणीय हरिभक्तीपरायण परमेश्वर महाराज बाजूचे, प्रल्हाद महाराज, मनोज महाराज, राधाकृष्ण महाराज, कल्याण महाराज, आदरणीय शत्रुघ्न महाराज, संदीप महाराज, नाव पाठ नाही मला, अशोक महाराज, आदरणीय शिवाजी आबा, चोपदार आदी करून संस्थेचे विद्यार्थी गिरगावकर मेल्याच्या नंतर हेच कीर्तनकार आहेत. ज्ञानोबराय तुकोबरायचे पाडे सांगणारी ही संस्थेची विद्यार्थी. सर्वांना प्रणाम. साऊंडवाले तुलाही धन्यवाद. कॅमेरावाले तुम्हालाही धन्यवाद. माझ्या लग्नात एक पण नव्हता, इतके जण येतात तुम्ही. उपस्थित सर्व श्रोत्यांना प्रणाम करतो. तारखेच्या संदर्भात वसंत भाऊ फार संपर्क करत होते. कलर होम म्हणून विघ्नहर्ता कलर्स होम आहे दुकान, अजय लबडे, त्याला आज एक 10व्याचा कार्यक्रम आहे. त्यांच्या नात्यातला एक 10वा आहे. तिथं तो गेला. तोही संपर्क करत होता. भाऊ तुम्ही फार बोलत होते मला फोनवर. निष्ठा आहे बरी. संप्रदायाकरता झोकून घेतलं पाहिजे माणसानं, धर्माकरता. तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. दुःखाची निवृत्ती. दुःख नाही असा माणूस आहे का बरं कोणी? एक जण मला म्हणला, महाराज इथं कोणी आबा, कोणी कीर्तनकार, भागवतकार, रामायणाचार्य असतील? आदरणीय पूज्यश्री श्री गुरु भगवान बाबा तुम्हाला सुद्धा प्रणाम करतो. अजून कोणी वारकरी असतील त्यांच्या चरणी नाक घासून प्रणाम करतो. विठाला विठाला. दुःख नाही असा माणूसच नाही. कोणी असू द्या, कोणी असू द्या. एक मोठ्यांचा मुद्दा आहे. गुरुवर्य ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, जीवदशेला सृष्टी सांभाळणारा जरी जीवदशेला आला म्हणजे देव. सृष्टी कोणाच्या कृपेने सांभाळता येते? गणेश देवाच्या कृपेने, त्याच्या सत्तेने. तुझी या सत्तेने सगळी सृष्टी त्याच्या कृपेने. देखवी ऐकवी सगळं त्याच्या हाताने. मग ही सगळी सत्ता ज्याच्या ताब्यात आहे, तो ज्या दिवशी जीवदशेला येतो का, त्याला सुद्धा दुःख भोगावंच लागते. त्याला सुद्धा दुःख भोगावं लागते. मात्र देव ज्या वेळेला जीवदशेला येतो, अवतार घेतला त्यावेळेला जीवदशेलाच आला. मग देवाला जरी दुःखाचे चटके भोगावं लागत असतील, तर तुम्ही आम्ही कोण्या झाडाचा पाला आहेत? आपल्याला दुःख आहे. कल्पना आहेत काही लोकांच्या, रंगवतीत माणसं, प्रयत्न करतेत हलकी वाजवण्याचा. पैसे भरपूर आले की दुःख नसतंय. 1 नंबरचा सुंबळा आहेस तू. तुझी अक्कल नदीला गेली ना, आलाय का? पैसे जास्त असले म्हणजे सुख मिळते असं तुम्हाला कोण सांगितलंय? अद्याप नाही. सुख एक वेगळं स्थान आहे. सुख एक वेगळं आधिपत्य आहे. सुख एक वेगळं अधिष्ठान आहे. सुखाची जागा वेगळी आहे. सुखाची कल्पना वेगळी आहे. या तुमच्या पैशानं, वाड्यानं, गाडीनं, या पाठीमागं फिरलेल्या 10-5 शेपटी हालिणाऱ्यानं सुख नसतं प्राप्त होत. अद्याप नाही. अद्याप सुख वेगळं स्थान आहे. पैशानं जर सुख भेटलं असतं तर बुवा रावणाकडे कमी होता का? आतापर्यंत तुमच्या जिल्ह्यात रावणा इतका श्रीमंत पाहिला का? व्यापारी नाही पाहिला.
राजकारणी नाही पाहिला, महाराज तर नसनच, राव नाहीत का कुठून? हा. लय झालं तर 7-8 अंगठ्या घालणारा महाराज असन, त्याच्या चौकटी असतात का सोन्याच्या? एवढा मोठा श्रीमंत रावण पैशानं, पाषाण परीस भूमिजाबुनंद वंशाचा संबंध धातयाशी, त्याचा पाहुणा ब्रह्मदेव आहे, त्याच्या गावातले दगड परीस आहेत, भूमी जाबुनंद सोन्याची आहे, कंपाऊंड समुद्राचं आहे, समुद्राचा वेढा, सोबतीला राक्षस आहेत, प्रबळ राक्षस आहेत, हे सगळं काही वैभव. 222 पद ज्या मंत्र्याला आहेत त्या मंत्र्याला गाडी सगट बांधून आणणारं पोरग आहे, म्हणून त्याचं नाव इंद्रजित. आपण सरपंचाला काही म्हणू शकत नाहीत, आखुड्याच्या डीव राहावं लागन. तिला कसा नसतो म्हण, पुन्हा मी टीव्हीत पाहिलं, मी कशाला बघू ते जाऊन. तो 222 दिवे ज्याच्या गाडीला आहे तसा माणसाचा मंत्री नाही हो, याचं काय खरं असते? देवांचा मंत्री, ज्याला 33 कोटी देवांचा राजा म्हणतात. इंद्र ऐरावत हत्तीसह रावणाच्या पोरान बांधून आणला, इंद्रजित नाव पडलं पोट्याला. एवढा श्रीमंत रावण, सुख मिळालं का त्याला? मग आपला 100-200 टन ऊसच गेला, 100-200 क्विंटल सोयाबीनच झाली, 5-50 क्विंटल कापूसच झाला, तरकारी भाजीपालाच 5-25 क्विंटल झाला, कांदेच झाले 10-5 लाखाचे. आपल्याला कुठून सुख? कल्पना, आपली संपत्ती म्हणजे शेळीचं शेपूट. शेळीनं किती यांना द्याला तर पाठीवरली माशी उठतच नाही, कारण शेपूट तितकी लांब नाहीच तिची. शेळीची शेपूट रिकामी बसणं, पाठीवरली माशी उठणं, आपली संपत्ती म्हणजे पैशानं सुख नाही. राहिला प्रश्न विद्वत्तेचा. विद्वत्तेनं जर एखाद्याला सुख मिळालं असेल तर विमान तयार करणारी माणसं आहेत. मी इथं बोलल्याच्या नंतर लाखो लोकांना आवाज जाईल हे माईक तयार करणारी माणसं आहेत. इथं बोलल्याच्या नंतर विदेशातल्या लोकांना आवाज जातो असे मोबाईल तयार करणारी माणसं आहेत. कमी विद्वान आहेत? पडतात तुम्ही त्याच्या पाया का? कारण ते सुखी नाहीत ना. कम्प्युटर करतील तयार, मोबाईल तयार करतील, हे लोकांना पोहोचणारं यंत्र तयार करतील, विमान तयार करतील, जहाज तयार करतील, नाना प्रकारच्या गाड्या तयार करतील, वाटतील ती उपकरणं तयार करतील, पण ते सुखी नाहीत ना. याच्याकरता ती पाया पडण्याचे योग्य त्याचे नाही. सुख काही ठिकाणी आहे, एक तर संतांच्या पायावर आहे आणि दुसरं देवाच्या मुखावर आहे. सुख वसे बहुपायी किंवा तुझे पायी सुख सर्व आहे, कामने काही न मागो आणि कामने काही न मागो आणि पायी सुख सर्व आहे. त्याच्या पायावर सुख आहे, संतांच्या पायावर सुख आहे आणि भगवंताच्या मुखात सुख आहे. पाय दोनच लोकांचे पवित्र, एक देवांचे संतांचे. मुख देवाचं पवित्र. किती सुख मात्र त्याच्या मुखामध्ये, किती सुख, किती सुख. महाराज दुःख कशाने येत असतं माहितीये का? रोग कशाच्या रूपाने येत असतो? पापाच्या. येती पापाची या. माणसाकडे नाना प्रकारचे आजार येत असतात. रोग, माणसं, एखाद्या माणसाला दुर्धर आजार झाला, काय मागच्या जन्मातलं पाप असेल हो त्याचं? या जन्मातलं आमच्या देखता त्यानं काही केलं नव्हतं राव, लोकांना चांगलं बोलत होता, एका तिळा इतकं चुकला नाही, पण काय मागचं भोग असेल, काय त्याचा पाप असेल मागचं, त्या पापामुळे त्याला दुर्धरी अशी दशा भोगावं लागती. म्हणजे जे रोग येतात का, आपल्याला जी दशा भोगावं लागते का, आपल्याला जो आजार भोगावा लागतो का, आपल्याला जे चटके भोगावं लागतात का, आपल्याला जे दुःख भोगावं लागतं का, ते रोगामुळं. आणि रोग येत असतो पापामुळं. आणि हे पाप कशानं संपत आहे? त्याचं मुख पाहिल्याच्या नंतर. सगळ्यात मोठं पाप कोणतं सांगितलं? ब्रह्महत्येचं. अशा कोटी ब्रह्महत्येचं पातक त्याचं मुख पाहिलं जाते असं सकाळच्या अभंगात सांगितलं. कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. हो काय महिमा वर्णनाचा सांगणे किती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता
कोट्यावधी ब्रह्महत्येचं पातक त्याचं मुख पाहिल्याच्या नंतर जाते. ब्रह्महत्या म्हणजे ब्राह्मण मारणं का? कोणाच्या गोळ्या संपल्या ब्राह्मण मारायला? इतकं सोपं आहे? अहो रस्त्यानं चालता चालता कोंबडी मेली तर 900 रुपये घेतले, पखाला 100 रुपये. तर ते भजने म्हणला मला दिले 700 कोंबडीने घेतले 900 आणि कोंबडी उचलून त्यानंच नेली कोणी. तर ब्राह्मण मारणं इतकं सोपं आहे का बा? इथं तर कोट्यावधी ब्राह्मण मारल्याचं पाप संपलं म्हणते. ब्राह्मण मारणं म्हणजे कोणतं पाप? अशी काही प्रपंचात आपण वावरत असताना, विचलित करमत असताना, ही दळणवळण क्रिया चालत असताना अशी काही पाप आहेत की ती हजारो ब्राह्मण मारल्याची पाप लागतात. महाराज एक सांगा, शेजारीन घरी आल्याच्या नंतर ह्या कुरकुल्यावानी गालाचीनं शेजारणीला दूध टाकून चहा करायचा आणि सासूला चहा द्यायचा नाही. 10 ब्राह्मण मारल्याचं पाप तिच्या डोक्यावर पडतंय. तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायले? हे तुम्हाला ओरिजिनल पुढाऱ्याच्या सभा ऐकायची सवय लागलेली, त्याच्यामुळे ते तुमच्या रक्तातच आहे ना. ते विठाला रामकृष्ण हरी. तुम्हाला रगील दोडका भेटलाय गिरगावकर. गॅस सांभाळून घंटा 1.5 घंटा कसं तरी. वा. ज्या सासू सासऱ्याची संपत्ती तुपात बुडून खाती आणि त्या सासू सासऱ्याचा आदर करीत नाहीस बाई, तुझ्यासारखी वाहटूळ भारतात दुसरी कोणी नसेल. असली तर काय करीन? तिच्या नवऱ्याला सांगायला आपल्या परिसरातले कीर्तन बंद कर. अरे कर बंद. तुला 36 गावून पठ्याल, तुला 30 गावून पठ्याल. 36 गाव बेकार चोट नाही. मी विठाला मातम तात सता व्यजायते तदपदारविंद भय व्याप्तियां सुदेशुयां प्रातार विनियोग भया सुतां दर्शयामि यो नैवम गांजा कसम लिखितम. तात मात आई वडील सुते मुलगा सकाळच्या वेळेला स्नान करून जर आई वडिलाचं दर्शन घेत असेल तर 36 दिवसाचं झालेलं पाप एका सेकंदात जळत आहे. एका सेकंदात जळत आहे मायबापाचं दर्शन घेतलं की. पण आपलं काय झालंय? घरच्याचा इटन शेजाऱ्याचा वांग नीट. मायबापाच्या पाया पडत नाही, महाराजाच्या थैल्या उचली. तू 1 नंबरचा उचले आहेस तू भाडव्या. विठाला विठाला अरे जगातले सगळे तीर्थ ज्या पायावर सामावले ते तीर्थ म्हणजे मायबापाचे पाय आहेत. आणि जो त्या मायबापाच्या पायाचा तीर्थाचा अनादर करतो, 1,00,000 कोटी भयो हत्या समम गो पाप. हा हे काय गिरगावच्या बाळ्याने लिहिले का बा? लक्षावधी गायी कापल्याचं पाप लागतंय मायबापाच्या चरणाचा अनादर केला की. इतकी मोठी ताकद. संक्रांत आली ना जवळ, 14 तारखेलाच आता. जी बाई नवऱ्याचं दर्शन न घेता जगातल्या देवांचं महाराजांचं दर्शन घेती, तिला सुद्धा ठराविक गायी कापल्याचं पाप लागतंय. ती देवाचं घेत नाही, महाराजाचं घेत नाही, फक्त नवऱ्याचं घेती तर आदा कदा कळत न कळत झालेली पाप तिची आपुनमत्या जळतेत. ही नवऱ्याच्या पायातली ताकद आहे. मी जरी तुम्हाला कळेल रुचेल अशा भाषेत बोलतो म्हणजे मला काही त्याचा श्लोक पाठ नाही असं काही समजू नका याच्या गोळ्या संपल्यात म्हणून. कारण मलाही पुरावा विचारणारी जगात लोक आहेत. तू कशाच्या आधारावर बोलायला? मी जर असं काही बी यालाची बेलाला आणि शिमग्याच्या तेलाला बोललो तर एखाद्यानं कॉलर धरली तर उभ्यान धोतर पिवळं होईल. आता तर उभं राहिलो. नर्मदा मैयाची कृपा झाली म्हणून आता उभं राहून कीर्तन करता आलं. नाही बोलता येणार नाही, आपल्या मनाचं नाही. अहो माझ्या माऊल्यांनो, नवऱ्याचं दर्शन घेतलं पाप संपत हे डोक्यातलं काढून टाका. पंढरपुरातला मालक तुम्ही सांगितलं ते ऐकतो. माझं वाक्य आहे का? तिची देवा वरी सता देवा वरी
रे तिची देवावरी सत्ता. देव ऐकतो पंढरीतला आणि काशीतला मालक तिचा ऐकतो. मालकाचं दर्शन घेणाऱ्या स्त्रीचं. चला मी याच्याकरता सांगतोय, प्रपंचात काही कळत नकळत झालेली पाप ब्रह्महत्ये समान असतात. ब्रह्महत्ये समान असतात. आणि ही पाप संपवायची ताकद पाहता श्रीमुख गोविंदाचे. याच्या पलीकडे महाराज त्याचं मुख बघितल्याच्या नंतर नुसतं सुख भेटत नाही, सुख सुद्धा सुखवतंय. पाहता श्रीमुख सुखावले सुख, पाहता श्रीमुख सुखावले सुख, पाहता श्रीमुख सुखावले सुख, पाहता श्रीमुख सुखावले सुख. डोळ्याची भूक नवसे माझ्या, डोळ्याची भूक नवसे माझ्या, दिवे गोडतीन अक्षराचा रस, दिवे गोडतीन अक्षराचा रस. डोळ्याची भूक नवसे माझ्या, डोळ्याची भूक नवसे माझ्या, दिवे गोडतीन अक्षराचा रस, दिवे गोडतीन अक्षराचा रस. सुखावले सुख, डोळ्याची भूक, डोळ्याची भूक नवसे माझ्या, महिला माता भगिनी ए लक्ष्मी माय पुढं सरका न पुढं सरका, सरका, पुढं बसल्या सरका. काही बसल्या. इचू निघतेत का पुढं सरका, पुढं सरका, नुसतं हलू नका. सरका 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 सरका. इथं जर सरकाल्या तर गुड घेतलं कॅल्शियम नीट राहीन, नाही तर त्याला आटवायची ताकद येते. घट्ट होत बसताना अग गगन, उठताना अग गग. सरका पुढं. विढाला विढाला सुखावले सुख. सुख आहे ना, पण ते सुद्धा सुखावते. याचा थोडासा सिद्धांत. एक जणानं तांब्याभर दूध प्यायला दिलं आणि दुसऱ्यानं तांब्याभर दुधामध्ये 2 चमचे साखर टाकून दिली. जरा गोड वाटलं का नाही? तसं सुख सुद्धा सुखावते. पहिलंच सुख आहे, पण त्याचं मुख बघितल्याच्या नंतर सुख सुद्धा सुखावते. इतकी त्याच्या मुखातली ताकद आहे. आणि म्हणून हे सोपं औषध नामदेवरायानं सांगितलं. प्रत्येकानं घेण्याचा प्रयत्न करा. जीवनात कधी त्याला पाहण्याचा प्रयत्न करा. महाराज धर्मसंस्कृतीमध्ये काही मोठ्यांचा न्याय आहे. आपल्याकडं घर जर चांगल्या दर्जाचं बरं असेल, मोकळं चाकळं असेल, तर त्याच्यामध्ये काही प्रतिमा लावल्या पाहिजे. त्याच्या संतांच्या प्रतिमा असाव्या, देवाच्या प्रतिमा असाव्या, शूरवीरांच्या प्रतिमा असावा. म्हणजे ह्या बघितल्याच्या नंतर एक आगळं वेगळं त्या चित्रातून तुमच्या भाषेमध्ये काय त्याला सेन्स वगैरे काय असं जे करंट ते वेगळं मिळतंय. ते भावनेचं, प्रसन्नतेचं मिळतंय, प्रसन्नतेचं. पण आपलं कसं झालं माहितीये का? वाघाचं चित्र लाईन. हो अरे झुरळ धोत्रात घुसल्यावर 3 किलोमीटर उभं राहत नाहीस आणि वाघाचं चित्र घरात लाई. तू अक्कल एक तुला सोंबलाय. धर्मसंस्कृतीमध्ये तोंड विस्कटलेलं वाघ आणि शिव घरात चित्र लावणं कर्कशेचं लक्षण असतं. पण आपल्याला आगाव करायचं ना. पळते घोडे लावले की घरातली लक्ष्मी पळती. अरे निघून जाईन ना सोंबळ्या. कोण सांगितलं तुला? काही सांगतेत माणसं काही. एक जण म्हणला कुरुक्षेत्रावरल्या रथाचं चित्र लावा. अरे त्या रथात आयुष्यभर भांडण झाले ना, तर तुझ्या घरात भांडण का पुन्हा? विठाला विठाला कुठल्याही गोष्टी कुठं लावायच्या नाही. कुठल्याही गोष्टी मला सांगा, आपल्या वाडवडिलांचे फोटो जरी लावायचे असतील गेलेल्या लोकांची, तर ते दक्षिणेकडे तोंड करून लावा. जिवंत माणसाचा फोटो घरात लावायचाच नाही. लावला तर हार घातलेला नसावा. 15-15 वर्षाच्या पोरायची वाढदिवसाची हार घातलेली पोरं त्या घरात चहा प्यातान मळमळ होतं. देवा काऊन असं झालं असेल रे, इतकुशाला काऊन नेलं? ती बाई लगेच म्हणती, नाही महाराज हे लातूरला शिकायला आहे. नाही चांडाळणी, याचा हार घातलेला फोटो लावलास.
जात विदाहा निर्माल्यस्ततेवचा. हा आपल्याकडे गेलेल्या माणसाच्या गळ्यात निर्माल्य म्हणजे फुला असावा, असा शास्त्राचा सिद्धांत आहे. आपण काही लावतो, दम नाही कीर्तनाला, दम नाही भागवतायला, दम नाही रामायणाला, दम नाही शिवपुराणाला, दम नाही सप्त्याला. महाराज आणणे त्याला खपक्या पाकिट देणं, आपण उपरनं झटकेले निघाले घरी. विठाला विठाला विठाला. गुण यावा आपल्याला, गुण. एवढ्या मोठ्या सप्त्यामध्ये यशवंतराव किमान 11 तरी पोरानं माळी घालावं तुमच्या. किमान 11 तरी नाही तर 3 मन कळडी 9 मन भूषण ज्ञानबा माऊली खुश. हे आळंदीतले नाही बरं, आमच्या इथलं आहे. हे काय काय उपयोग काय? जमीन 300 एकर आणि उंदीर धरल्यावानी दुधाची पुडी घरी आणायला शेपुडी नाही, गाय नाही, मसड नाही, आणि जमीन 300 एकर. एवढा मोठा सप्ताना 11 लोक जर माळकरी होत नसतील तर तुमचं तसंच. जमीन 700 एकर आणि शेपुडी पण घरी नाही. विठाला विठाला विठाला. तुम्ही एक धंदा केला समजायचं, आम्हाला यायला आणि यायला श्रीमंत करायसाठी सप्ताह केला. विठाला 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 राहिलं ना बा, याला एक, याला बी केलं ना तुम्ही श्रीमंत, याला बी गुण आणा. माझ्या माईंनो, संक्रांतीच्या पर्व काळावर एखादी बाई तंबाखू खात असेल तर उद्याच्या 13 तारखेला भोगीच्या दिवशी तंबाखू सोडून दे. या एवढा मोठा ज्ञान यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होईल. देन सोडून तंबाखू, दे दे दे. काय होते? घाला 10-11 पोरांनी माळी. अरे करा शाकार, करा 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 शाकार करा. तुमच्या एक लक्षात आहे का? हाडं पचवायची ताकद फक्त काही प्राण्यात आहे, आणि हाडं पचवायची ताकद 8 जातीच्या राक्षसात आहे. ती लंकेत राक्षस होती. पचंती असती पंजरा, हा अशी राक्षस. पण हाडं पचवायची ताकद त्या अर्थी त्याला शक्ती किती असेल? किती दिवस हाडं उकळल्यावर गणेश बुवा ते नरम होते? हाडं उकळायचे कारखाने आहेत, पण त्याच्यातला फॉस्फरस काढते. ते शिकलेल्या लोकांना माहिती आहे. आता मग शिक्षण कमी आहे त्याच्यामुळे एवढं ज्ञान नाही ना. आणि जिला गवऱ्या लावता येत नाहीत तिने धिरडे करूच नाही. जिला पिठल्यातले गोळे फुटणत ती म्हणली मी बासुंदी करते. म्हणलं राव दे मंजुळा, आम्ही तसंच पितो. तुला पिठल्यातले गोळे फुटणत आणि तुला बासुंदी कशी येईल? तसं आता मला शिक्षण कमी आहे, आपल्याला ते फॉस्फरस आमका फसन काय एवढं काय कळते. पण ऐकू 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 चटके बसले ते आपलं सांगत राहत असतो. तुम्ही किती दिवस हसती म्हणजे हाड उकळा ते मऊ होत नाही, पण राक्षसाच्या पोटात मऊ होते, बगळ्याच्या पोटात मऊ होते, सापाच्या पोटात मऊ होते.